ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 24 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग त्यांनी सॉलिड आणि जबरदस्त दाखवलाय, शंकाच नाही. अरे तुम्ही सगळे लय हुशार निघालात. तुम्हाला कळलं ना की अर्जुनला सचिनचं लफडं कळलंय. खरंच पुढच्या प्रमोद त्यांनी तेच दाखवलंय. आणि आजचा टोटल एपिसोड भारी आहे, थोडासाही स्किप करू नका. सुरुवातीला आपण बघतोय प्रतिमा आत्या खूप काळजीत असतात. सुमन सकाळ झाली तरी पण उठलेली नसते आणि आता तेवढ्यात नागराज येतो बाहेरून. मग प्रतिमा आत्या त्याला लाही सांगतात. आत्या आधी एकट्याच विचार करत असतात, सुमनची तब्येत ठीक असेल ना. रात्रीबाई जेवली पण नाही. नागराज येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग वहिनी. प्रतिमा आत्या नागराजला म्हणतात, काय हो भाऊजी, सुमनची तब्येत बरी आहे? नागराज म्हणतो, का वहिनी, काय झालं? त्यावरती आता प्रतिमा आत्या म्हणतात, अहो रात्री ती लवकर झोपली, आज सकाळ झाला तरी उठलेली नाहीये. नागराज म्हणतो, ताप आहे का वहिनी तिला? प्रतिमा आत्या म्हणतात, नाही ताप तर नाहीये, पण तुम्ही एवढ्या सकाळी कुठून येतायत? नागराज म्हणतो, वहिनी मॉर्निंग वॉकला गेलो होतो मी, आलो सुमनला बघून. असं म्हणून नागराज आता त्याच्या खोलीत निघून जातो. प्रतिमा आत्या ताबडतोब फोन करतात सायलीला. सायली म्हणते, बोला प्रतिमा, सगळं ठीक आहे ना? प्रतिमा आत्या म्हणतात, अगं कळत नाहीये ग सायली मला काय झालंय. अगं तू आणि सुमन काल मार्केटमध्ये गेल्या होत्या, तेव्हा काही घडलं का ग सायली? सुमन ठीक होती ना तेव्हा? सायली म्हणते, हो आत्या. असं का विचारताय तुम्ही? आता प्रतिमा सांगतात, अगं रात्री केव्हा सुमन घरी आली मला कळलंच नाही ग सायली, आणि आज बघते तर काय ती गाढ झोपलेली, म्हणजे काल रात्रीपासून ती अजून झोपलेली आहे बघ. सायली आश्चर्य व्यक्त करत म्हणते, काय? बरं आत्या, काल न सुमन काकूंनी आम्हाला बरंच काही सांगितलंय ऑफिसमध्ये. ते सगळं सांगायला आम्ही तुमच्या घरी येणारच होते. मी आता ताबडतोब निघते हा आत्या, काळजी करू नका, मी तिकडे पोहोचतेच. प्रतिमा आत्या म्हणतात, लवकर ये ग बाई सायली, मला ना हे सगळं जरा विचित्रच वाटतंय. सायली म्हणते, हो आत्या येतेच हा. आता प्रेक्षकांनो, हा नागराज सुमनला मारझोड करतो हे सगळ्यांना त्यांनाच कळलंय बरं का, म्हणजे सायली आणि अर्जुनने ते सांगितलंय, पण हे सगळं ते आता नागराजपर्यंत पोहोचू देणार नाहीयेत. सायली फोन ठेवते तेव्हा कल्पनाताई विचारतात, काय ग सायली, काय झालं ग? सायली म्हणते, आई अहो सुमन काकून अजून उठल्या नाहीयेत. अस्मिता म्हणते, तिची तब्येत बरी नाहीये का? सायली म्हणते, तब्येत बरी आहे त्यांची, पण त्या ठीक नाहीयेत. मग प्रतापराव म्हणतात, म्हणजे ग? आता अर्जुन म्हणतो, डॅड थोडंसं शांत व्हा, हे बघा असं काही करू नका तुम्ही. हे बघा तुम्ही असं करायला जाल तर नागराज काका काही दिवस गप्प बसेल, मग पुन्हा पहिलं तेच चालू करेल. सायली म्हणते, बाबा नागराज काकांचा प्रतिकार सुमन काकूनेच करायला हवा आणि आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं. प्रतापराव म्हणतात, जर तो नागराज तरी पण सुधारला नाही ना, तर आपण सगळ्यांनी मिळून त्याला शिक्षा द्यायची आहे. अर्जुन म्हणतो, हो डॅड हे तर बरोबर आहे, सिनियरच्या आधीच मीच नागराज काकावर लीगल ॲक्शन घेईन. प्रतापराव म्हणतात, हां. आता ह्या कल्पनाताई म्हणतात, बाई सायली तू जाते का ग तिकडे, बघ जरा सुमन कशी आहे काय, आणि आम्हाला कळू ग बाईबा. अर्जुन म्हणतो, चल सायली मी तुला ड्रॉप करतो. सायली म्हणते, हो आलेच. असं म्हणून आता सायली पर्स घ्यायला गेलीये तिच्या रूममध्ये आणि आता सायली लगेच जायला निघते. हे दोघंजण डायरेक्ट बाहेर दाखवलेत. आता अर्जुन सायली चालता चालता बोलत असते अर्जुनशी, बाई अजून प्रतिमा काकूंचा मेसेज नाही आला, काही भलतंसेल तर नसेल झालं ना, मिळवलं. अर्जुन म्हणतो, रिलॅक्स, तू खूप ओव्हरथिंक नको करू सायली, सुमन ठीक असेल, ती दमली वगैरे असेल म्हणून झोपली असेल जास्ती. सायली म्हणते, तसंच असू द्या बाई, नाही काय आहे ना, मला काळजी वाटते हो त्यांची. अहो बघा ना, स्वतःच्या घरामध्ये त्यांना असुरक्षित वाटतंय, ही भीती तर आपण त्यांची घालवायला हवी ना. अर्जुन म्हणतो, ही भीती तूच घालवू शकतेस सायली, आज तू कसं सरळ केलंयस प्रियाला, सॉरी अर्जुन म्हणतो की आज तन्वीला कसं सरळ केलंयस तू. आता सायली म्हणते, हो अर्जुन, प्रिया पार्टीला गेली नव्हती हे आपण दोघांनी मिळून सिद्ध केलं ना. अर्जुन म्हणतो, पण तिचं तोंड तर तूच गप्प केलंस ना सायली, तिला फक्त सांगायला हवं होतं, तिने सांगायला हवं होतं ग की ती परवा रात्री गेली कुठे होती. सायली म्हणते, अहो अहो, अश्विन भाऊजींनी मुद्दाम बोलू नसेल दिलं, त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा. ही प्रिया एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलली असती आणि दुसरं लपवायला तिसरं, शेवटपर्यंत तिने सांगितलंच नसतं की रात्री ती कुठे गेली. पण आता ना अश्विन भाऊजींसमोर या प्रियाचं खरं रूप यायलाच हवं. अर्जुन म्हणतो, आय होप अश्विनला कळेलच लवकर कशी आहे ती, पण चल आता आपण निघूयात लवकर. सायली म्हणते, तिथून तुम्ही नागराज काकांच्या मागावर जाल ना. अर्जुन म्हणतो, हो, हे काम मलाच करावं लागणार आहे. आता दोघेजण निघालेत बरं का प्रेक्षकांनो, मजा येते आजच्या भागात, जरा थरार रंगवलाय त्यांनी, म्हणजे अर्जुन नागराजचा पाठलाग करतोय वगैरे, हे त्यांनी खूप वेळ दाखवलाय. आजचा भाग टीव्हीवर बघायला मिस करू नका प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच बघण्यासारखा आहे. रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आता बघा, हा नागराज पुढे पुढे चाललाय, त्याची गाडी समोर आहे आणि अर्जुन त्याचा पाठलाग करतोय असं त्यांनी दाखवलंय. नागराज चाललाय महिपतसाठी जेवण घेऊन, आता तो एका हॉटेलमध्ये थांबतो. हे सगळं तुम्ही आता पुढच्या सीनमध्ये बघणार आहात. अर्जुन त्या हॉटेलमध्ये सुद्धा जातो, पण तो नागराजच्या समोर येत नाही. नागराजचा पाठलाग करतोय ना तो. आता इकडे सायली सुमनला आणि प्रतिमा त्याला चहा
चहा त्याला करून शिकवलं देते. होतं ना तिने सुमनला म्हणते महिपतच्या काकू वेळेला. चहा घ्या, अगदी बरं तसं. वाटेल तुम्हाला. पण सुमन सुमन म्हणते काकूंच्या मी डोळे बाबतीतचा उघडायचा प्रतिकार प्रयत्न जरा करत वेगळा होते होता. वहिनी, पण आता मला बघा ना बाई प्रेक्षकांनो, जमतच पुढच्या नव्हतं. सीनमध्ये अशी कशी थरार झोप रंगला. लागली कळलंच नाही हो. नागराज पुढे प्रतिमा पुढे त्या असतो, म्हणतात अगं सुमन अर्जुनची तू गाडी रात्री त्याच्या जेवली मागे पण मागे. नाही ग. आता सुमन अर्जुन म्हणते मनात हो ना विचार वहिनी, करतो, यांनी अरे हा दिलेलं दूध नागराज प्यायले काका आणि इकडे कधी इकडे झोप कुठे लागली चाललाय? बाई कळलंच नाही इथे तर मला. जास्ती सायली पुढे म्हणते गेल्यावर ओ वस्ती सुमन पण काकू, नाहीये. नागराज कुठे चालला काकांनी असेल हा तुम्हाला दूध नागराज दिलं. काका? सुमन आता म्हणते अर्जुन अगो गाडी हो ना, चालवताना कधी विचार नवले करतोय ते की मला नेमकं एवढं या प्रेमाने नागराजचं बोलले चाललंय आणि तरी म्हणाले काय? सॉरी ग मी नागराज तुझ्यावर बराच हात वेळ उचलला. पुढे जातो जातो आणि गावाच्या बाहेर आलेला असतो तो आता. कारण बहुधा तरी महिपतचं गॅरेज गावाच्या बाहेर वगैरे असावं. आता इकडे बघा, सायलीने आता इथून पुढे सुमनला धडे दिलेत. प्रतिकार कसा करायचा, म्हणजे सपोज नागराजने जर हात उचलला तर कसा प्रतिकार करायचा, हे सायलीने छान समजवलं बरं. सायली म्हणते सुमन काकू, सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या शरीराचं रक्षण करायचंय आणि त्यासाठी तुम्ही धीट असणं गरजेचं आहे बरं. समोरची व्यक्ती जर तुमच्यावर हल्ला करायला आली ते सगळ्यात आधी तुम्हाला त्या व्यक्तीचा हात झटकायचा आहे. तुमचा हात जर त्या व्यक्तीने धरलास तर तुमचं मनगट आधी सोडून घ्यायचं. प्रतिमा त्या तुम्ही माझ्यावर हात उचला बरं. आता सुमन घाबरते. जेव्हा प्रतिमा त्या हात उचलतात तेव्हा सायली म्हणते सुमन काकू धीट रहा, ते जास्ती गरजेचं आहे. आता बघा सायली कशी शिकवते ती म्हणते बघा सुमन काकू, हात धरलाय बघा मी, हा असा हात धरायचा आणि तो हात झटकून द्यायचा समोरच्या व्यक्तीला, आपल्यावर हात उचलू द्यायचा नाही. त्या पुढे जाऊन जर त्या व्यक्तीने तुमचा हात धरला तर तुमचा हात कसा सोडवायचा ते बघा. हे बघा काकू, असा प्रतिकार करायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हात समोरच्या व्यक्तीकडनं सोडवून घ्यायचा. या तुम्ही माझ्यासमोर, मी तुम्हाला शिकवते, घाबरू नका. हा सुमन काकू, आहात ना तयार? धीटपणे प्रतिकार करा. छान. प्रेक्षकांनो, सायली जे सांगते ते कळत नकळतपणे बऱ्याच मैत्रिणींसाठी आपल्या उपयोगी पडणार आहे बरं का. म्हणजे ठीक आहे, आपण मालिका बघतोय पण तरीसुद्धा स्वतःचं रक्षण करणं हे महत्त्वाचं असतं. हे मात्र सायलीचं खरं आहे. सायली आता सुमनला प्रतिकार करायचं शिकवते आणि ते सुमनला जमतं, त्यामुळे सुमन स्माईल करते. सायली म्हणते अरे वा, बरोबर सुमन काकू, मस्त केलात तुम्ही. आता जर तुमचा हात धरायला आता पुन्हा ते आलेच काकासमोर तर आता काकांच्या हाताला असं झिडकारायचं. सुमन तो हात सायलीला असं झिडकारून दाखवते. जसं सायली प्रात्यक्षिक दाखवते ना तिला, तसं तसं सुमन करते. आजचा एपिसोड तुम्ही टीव्हीवर बघायला मिस करू नका. सायली म्हणते सुमन काकू, या अशा पद्धतीचा मार तुम्हाला टाळायचा आहे आणि शाब्दिक मार पण तुम्हाला टाळायचा आहे बरं. समोरची व्यक्ती म्हणजे नागराज काका जर तुम्हाला बावळट आहेस, मूर्ख आहेस असं बोलायला लागले ना, शाब्दिक मार चुकवायचा आहे. तेव्हा तुम्हाला त्यांना स्पष्ट सांगायचं आहे की माझ्याशी अशा शब्दात बोलायचं नाही. बरं सुमन म्हणते अगं सायली, हे असं. सायली म्हणते काकू असं नाही, ठामपणे बोला, अगदी ठामपणे. सुमन आता थोडंसं श्वास असा एकवटून घेते आणि हिम्मत करून म्हणते हे बघा अहो, तुम्ही हे असं माझ्याशी बोलू नका, माझ्याशी ह्या भाषेत बोलायचं नाही. सायली म्हणते आणि जर ते तुम्हाला मारायला आले तर? सुमन म्हणते ओह, मला हात नाही लावायचा, बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही म्हणजे नाही हा. सायली म्हणते वाह सुमन काकू, शाब्बास. एक गोष्ट लक्षात ठेवा सुमन काकू, हे बघा आपल्या नजरेमध्ये सगळ्यात जास्ती ताकद असते. ती नजर कधीही खाली होऊ द्यायची नाही. नजरेतूनच समोरच्याला कळलं पाहिजे ठामपणे आपला नकार आहे, तो जे काही करतोय ते आपल्याला पसंत नाहीये आणि ते खपवलं जाणार नाही हे तुमच्या नजरेतनं त्यांना कळलं पाहिजे. सायलीने आता चांगली हिंमत दिली आहे बरं का ह्या सुमनला. आता अर्जुन तिथे हॉटेलमध्ये पाठलाग करतो या नागराजचा. नागराजने त्याची गाडी एका हॉटेलमध्ये थांबवली आहे. हॉटेल तसं मोठं दिसतंय. अर्जुन सुद्धा त्याची गाडी आता बाहेरच लावतो आणि त्या हॉटेलपाशी जाऊन सायली म्हणते सुमन काकू, म्हणजे जराही तुम्हाला जाणवलं की तुमच्या जीवाला धोका आहे तर लगेच तुम्ही आठवण अर्जुन आता ठेवा की या घरात लपण्यासारखी कुठली सुरक्षित जागा आहे आणि प्रतिमा त्याला आवाज येणार द्या. असेल का, मला फोन असा करा, विचार करून कुणालाही तो आता फोन करा, आतमध्ये शिरलाय. सुरक्षित राहा. नागराज तिकडे आता सायली काउंटर जेव्हा जवळ ही असतो सांगते तेव्हा हॉटेलच्या सुमनला आणि खूप अर्जुन छान हॉटेलच्या वाटतं बाहेर बरं असतो. का. सुमन म्हणते सायली किती करणार आहेस नागराजचं पार्सल माझ्यासाठी? येईपर्यंत वेट सायली करत म्हणते असतो सुमन काकू, आणि हा अर्जुन प्रश्न बाहेर वेट तुमच्याच करत नाहीये. असतो. हा त्याला आधी प्रत्येक असं स्त्रीचा वाटतं प्रश्न की आहे, कोणीतरी जिचा भेटायला नवरा येणार तिला असेल. आपली पण मालमत्ता जेव्हा समजतो. पार्सल दिसतं आता अर्जुनला प्रतिमा त्या नागराजच्या येतात आणि हातामध्ये, म्हणतात पण तेव्हा सुमनच्या अर्जुनच्या बाबतीत लक्षात आता येतं फार दिवस की होणार अरे, नाही ना हा हे. तर पार्सल सायली घ्यायला आलाय. म्हणून तू करतेस ना पार्सल एवढं. कोणासाठी घेतोय हा नागराज सायली काका? म्हणते नागराज आता एका काकांचा पॉइंटला राग जर त्यांनी असं अनावर होतोय दाखवलं असं की वाटलं तुम्हाला नागराज सुमन पार्सल काकू रिसीव्ह तर करतो लगेच आणि घराबाहेर बाहेर पडा, येणार असतो. गर्दीच्या तेव्हा ठिकाणी अर्जुनचं जा. लक्ष नसतं. आमच्यापैकी कुणालाही अर्जुन फोन पकडला करा. जाईल की काय असं सुमनला वाटायला आता लागतं खूप अर्जुनला. आत्मविश्वास पण दिलाय त्या सायलीने. क्षणाला नागराजला सायली म्हणते कळतं सुमन की काकू त्याला तुम्ही कमी आता पैसे पहिलं दिलेत पाऊल टाकलंय हॉटेलवाल्याने बरं. वापस आता म्हणून. हार मग मानायची नागराज नाहीये पुन्हा एकदा आणि तुम्ही काउंटरवर एकट्या जातो नाही बरं आहात. का. आम्ही आणि मग सगळे अर्जुन तुमच्या वाचतो. सोबत आहोत. मग नागराज सायली आता पुन्हा त्या त्या सुमनचा काउंटरवर हातात जातो हात आणि मग घेऊन तिला अर्जुनला तो काही आत्मविश्वास बघत देते. नाही. सायली असं म्हणते त्यांनी हो एक ग थरार सायली, रंगवलाय सॉरी प्रेक्षकांना. सुमन म्हणते हो ग हा जो सायली, रिव्ह्यू तुम्ही मी ऐका. एकटी नाहीच आहे, तू आहेस ना माझ्यासोबत. असं म्हणून स्माईल करते आणि म्हणते सायली आता तू दिलेला आत्मविश्वास पण माझ्यासोबत आहे. आता प्रतिमा त्या सुमन दोघी एकमेकींकडे बघून स्माईल करतात. सुमन अशी प्रेमाने त्या सायलीच्या गालावरून हात फिरवत म्हणते सायली किती ग गुणाची आहेस ग. खरंच बाई तू आमच्या घरात जन्म घेतला असतास तर किती चांगलं झालं असतं. तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरात जन्माला यायला हवी होती. आता जेव्हा सुमन असं बोलते तेव्हा सायलीला खूप छान वाटतं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं.
आणि प्रेक्षकांनो आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. पुढच्या भागात तुम्ही बघत आहात अर्जुनला हा सचिन दिसलाय गार्डनमध्ये फालतू जाडे करताना. आणि आता अर्जुनचं डोकं भनकलं ना. प्रतापराव म्हणतात, अगं अस्मिता, अर्जुनला तुझी आठवण येत होती. अर्जुन एवढा संतापलेला असतो आणि तो ते वाक्य बोलून जातो जे कालचा प्रमो दाखवलं होतं त्यांनी. अस्मिता त्याला सहज म्हणते की बाप रे, आज सूर्य दक्षिणेकडनं उगवला की काय. नाहीतर अर्जुनला तर फक्त सायलीचीच आठवण येते. आपल्या या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा प्रेक्षक.